बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या लढ्याला गती देण्यासाठी अहमदपूरच्या शासकीय विश्रामगृहात बौद्ध बांधवांची नुकतीच बैठक पार पडली आहे। या बैठकीदरम्यान महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती अध्यक्ष म्हणून आयुष्यमान उत्तम कांबळे सर यांची आणि सचिव म्हणून ॲडव्होकेट राजपाल गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। 5 मार्च रोजी येत्या बुधवारी व्यापक स्वरूपाच्या बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे सायंकाळी 5 वाजता करण्यात आले असल्याची माहिती देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन देखील मान्यवरांकडून करण्यात आले। अहमदपूर शहर हे पुरोगामी विचाराचं शहर म्हणून ओळखलं जातं। इथं परिवर्तनवादी आंबेडकरवादी चळवळी, विविध डाव्या आघाडी विचाराचे चळवळी असतील, एक परिवर्तनाचा वसा म्हणून अहमदपूरला आहे आणि सर्व धर्म समभाव ही जी भावना आहे इथं रुजलेली आहे। अशा अवस्थेमध्ये जगभरातून आणि देशभरातून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा जो वरचे दिवसेदिवस वाढतो आहे आणि त्या विषयावर बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संबंधानं आज शासकीय विश्रामगृह इथे बैठक झाली आणि सर्व बौद्ध समाजातील जाणकार मंडळी इथं उपस्थित होती आणि या आंदोलनाच्या विषयी प्राथमिक अवस्थेत एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि लागलीच 2-3 दिवसानंतर बुधवारच्या दिवशी आणखी एक मीटिंग व्यापक स्वरूपात बोलावण्यात ठरलेलं आहे। सर्व पक्षाचे, सर्व संघटनाचे म्हणजे कुठलंच भेदभाव न करता सर्वांनी जे स्वतःला बौद्ध समजतात, स्वतः बौद्धाप्रती अनुसरण करतात, आस्था ठेवतात, त्या अशा सर्व समाजातील घटकांनी आणि व्यक्तींनी, पुढाऱ्यांनी, समाजसेवकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं बैठकीमध्ये ठरलेलं आहे। त्यांना निमंत्रित करावं असंही ठरलेलं आहे आणि पुढील दिशा जी आहे आंदोलनाची ते बुधवारच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत। या ठिकाणी आयुष्यमान उत्तम कांबळे सर यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि ॲडव्होकेट राजपाल गायकवाड यांची सचिव म्हणून नेमणूक झालेली आहे। दुगाने सर असतील, पुन्हा अतुल ससाने सर असतील, गौतम बनसोडे असतील, ही सगळी धम्मामध्ये काम करणारी मंडळी पुढे येत आहे। त्यांना आमचं समर्थन आहे आणि त्यांनी जे ठरवतील तशा पद्धतीनं आपण आंदोलन करायचं यापुढं असं बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। तमाम अहमदपूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेना तसेच बौद्ध उपासक उपासिका यांना नम्र विनंती करण्यात येत आहे की आज रोजी शासकीय विश्रामगृह अहमदपूर या ठिकाणी महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते माझी या लढ्याच्या अध्यक्षस्थानी या सर्वानुमते या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। प्रथमतः मी सर्वांचं या ठिकाणी सर्वच समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो आणि येत्या बुधवारी सर्व स्तरामधील वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींनी, बौद्ध समाजाच्या सर्व लोकांनी या ठिकाणी या मीटिंगला हजर राहावं असं सर्वांच्या मते मी या ठिकाणी सर्वांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी येत्या बुधवारी 5 तारखेला आपण विश्रामगृह अहमदपूर या ठिकाणी याची बैठक होणार आहे, तर आपण सर्वांनी या बैठकीसाठी हजर राहावं अशी सायंकाळी 5 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, तरी सर्वांनी हजर राहावं अशी नम्रतेची विनंती करून सर्वांना सप्रेम जय भीम करतो। आपण सर्वांनी हजर राहावं। सर्वांना सप्रेम जय भीम। मी तमाम भगवान बुद्ध आणि त्यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्व भारतीय समाज बांधवांना विनंती करतो की बुद्ध हे 2500 वर्षापूर्वी होऊन गेले आणि आजही त्यांच्या विचारांचा पगडा आहे, पण महाबोधी विहार अजूनही बौद्धांना प्राप्त झालेलं नाही
अजूनही त्यांच्यासाठी लढा आपणाला द्यावा लागतो. त्यासाठी सर्व धर्मीय, मग ते हिंदू असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, मी सर्व धर्मियांना आवाहन करतो की बुद्ध हे अहिंसेचं प्रतीक आहे, बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे. आपण बुद्धाच्या जो विहार आहे महाबोधी विहार, यासाठी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की आपण ह्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करा आणि महाबोधी विहार मुक्त करा, एवढीच आपणा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. आवाज बहुजनांचा.